मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। आजच अटक वॉरंट निघणार असल्याची माहिती। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार। संदीप नाईक 2 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढवली होती बेलापूर विधानसभा निवडणूक। भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का। आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित। उद्या पक्षप्रवेश पार पडणार। एकोणीस डिसेंबरला अमेरिकेमध्ये काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता। राऊतांची माहिती। पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात अत्यंत स्फोटक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती समोर येणार। राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या युतीवर आज शिक्कामोर्तब होणार। खासदार संजय राऊतांची माहिती। मेळावा किंवा पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करणार। मुंबईमध्ये मनसेला 60 जागा मिळण्याची शक्यता। ठाकरे बंधू मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती। दादर, वरळी, भांडूपमधील काही जागांवर दोन्ही पक्षात रस्सीखेच। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 80 जागा सुटण्याची शक्यता। मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार। गोळीबारामध्ये सुरक्षा रक्षक जखमी। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ। धाराशिवच्या उमरगानंतर सादर आहे शिंदे काँग्रेस युतीचं नवं पर्व, द मुरुड फाईल्स। मुरुडमधील शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीवरून अंबादास दानवेंचा टोला। सत्तेसाठी काँग्रेससमोर लोटांगण। दानवेंची टीका। भाजपला रोखण्यासाठी बहुजन विकास आघाडीची महाविकास आघाडीला साथ। वसई विरार पालिकेत सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची नवी खेळी। 2 दिवसात हितेंद्र ठाकूर, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलणार। मुंबई महापालिकेमध्ये महायुती सोबत अथवा महायुती शिवाय राष्ट्रवादीची तयारी। 50 जागांवर राष्ट्रवादीची तयारी पूर्ण, तर महायुतीत राहायचं की नाही निर्णय अजित पवार घेणार। ठाण्यामध्ये शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजपची सावध भूमिका। उद्यापासून ठाण्यातील जागा वाटपांवर चर्चा। युतीतून निवडणूक लढवण्याबाबत स्थानिक पातळीवर अद्याप चर्चा नाही। मंत्री बावनकुळेंसोबत फोटो काढण्यावरून वाद। भाजप जिल्हाध्यक्षानं उपजिल्हाध्यक्षाला फोटो काढण्यापासून रोखलं। हिंगोलीच्या वसमतमधील सभेतील प्रकार। लवासा प्रकरणी जनहित याचिकेवरील निर्णय हायकोर्टानं ठेवला राखून। याचिका फेटाळून लावण्याचे हायकोर्टाचे संकेत। पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय कारवाईची केली होती मागणी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सोने सांगवीमध्ये बिबट्याची दहशत। घरासमोरील कुत्र्याचा बिबट्यानं पाडला फडशा। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश। वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन। बिबट्याला पुढील उपचारांसाठी वन्यजीव उपचार केंद्रात हलवलं। कारला लागलेल्या आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील धक्कादायक घटना। सुरतमध्ये वास्तव्यास असलेले चंद्रकांत धिवरे यांचा मृत्यू। कारला आग लागली की लावली, तपास सुरू। जालन्यामध्ये शेतकऱ्यानं 278 मोसंबीच्या झाडांवर चालवला जेसीबी। योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याचं पाऊल। 11 वर्ष जोपासलेली मोसंबीची बाग जेसीबीनं केली नष्ट। गावची लोकसंख्या 1,500 आणि जन्माच्या नोंदणी
27,397 आढळल्यानं खळबळ. यवतमाळच्या शेंदूरसनी गावातील प्रकार. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना. भारताला मालिका विजयाची संधी. शुभमन गिलसह सूर्यकुमार यादवच्या खेळीकडे लक्ष. फुटबॉलला भारतामध्ये उज्ज्वल भवितव्य. महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला विश्वास. भारत दौऱ्यातील चाहत्यांच्या प्रेमानं भारावला मेस्सी. एलन मस्क ठरले इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. एकूण संपत्ती 50 लाख कोटी रुपयांवर. 50 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती.